मायाच्या पर्समध्ये ज्या वस्तू ठेवल्या त्या अंबिकाने पाहायला हव्या. पण ही अंबिका आहे कुठे? नाही त्यावेळी नको तिथे असते, पण पण आता कुठे दिसत नाहीये. म्हातारी आली म्हणून म्हणून गेली नाही ना? अरे आजी, नर्मदा, आजींसाठी चहा नाश्ता घेऊन ये. आजी, तुमच्यासाठी काहीतरी खायला करून आणते. हा, पण थांबा, जाऊ नका. नाही, पूजेला आला होता तेव्हा नाही का अचानक गायब झाला होतात. तुमच्याकडे जादू आहे का अदृश्य व्हायची? मनात भाव असला की मी कधीही कुठेही दिसू शकते. म्हणजे नाही नाही, त्यांच्या गोष्टी फक्त मीरालाच कळू शकतात. आजी, आणते हा तुमच्यासाठी खायला. आणते. पोरी, मला खायला काही नको. एक काम कर, मला महागौरीचं दर्शन घेऊ दे. मला नेहमी जाणवतं महागौरी तुमच्या घरात वास करते. आजी, तुमचं बोलणं ऐकून खरंच खूप बरं वाटलं. कारण महागौरी माता आमच्या घराण्याची कुलदैवता आहे. तिची या घरावर सदैव कृपा असतेच. पण सध्या आमच्या घरात जे काही घडतंय, ऊन सावलीचा खेळ सुरूच असतो लेकरा. उन्हात घराला सांभाळणं हाच भक्ताच्या परीक्षेचा काळ असतो. पण परीक्षा जेव्हा जीवावर बेत, आजी मला निघावं लागेल. मला ऑफिसला जायचंय. मी येतो. नमस्कार करतो. सुखी राहा. आजी, जायचं ना देवघरात? चला. चला चला. काय तुम्ही चला चला? चहाचं बघा जरा तुम्ही, आणि बिस्किट वगैरे आणू नका, नुसता चहा. चला, हळू. या इकडे, उजवीकडे. मॅडम, मी बाहेर चालले, संध्याकाळी भेटते. हा, अगं थांब. म्हणजे जा तू, पण खाल्ल्याशिवाय जाऊ नकोस. नाश्ता करून जा. जा. आज माझी एवढी काळजी नाही, म्हणजे काही नवीन काम सांगायचंय का मॅडम? माया, मी काय फक्त कामासाठी सांगेन का तुला? नाही, मला मान्य आहे की एखादं काम सांगितल्यानंतर तू कधी कधी ते नीट करत नाहीस, चुकतेस, पण नाही म्हणत नाहीस. माझ्याशी प्रामाणिक आहेस तू, म्हणून काळजी वाटते. जा, काहीतरी खाऊन घे. जा. जा. ओके. चला, उंबरठा हा सांभाळून. आजी, मीरा इथे नसताना देवघरात आत बाहेर कसं करू शकते? आजी, आता काय जप करत बसणार आहात का इथे? घ्या दर्शन आणि आटपा पटापट. मला नाश्ता करून बाहेर जायचंय. आजी, खरंच आलंय की मला भास होतोय? नाही, पण आत्या बोलतायत की, म्हणजे भास नसावा. मी आले पोरी. तिकडे बघून मी आली आहे पोरी म्हणून काय सांगताय? मीच आणलंय तुम्हाला इथे, कळलं का?
आणि तुम्हाला दिसत नसलं म्हणजे काय जगाला दिसत नाही असं नाही ना. कोणी नाहीये तिकडे. मला दिसत नसलं ना तरी मला सगळीकडे देवीचीच रूप दिसतात. तुला जायचं असेल तर जा, मी इथेच थांबते. थांबू ना? थांबा की, मला काय करायचंय, दिवसभर थांबा. पण परत मी तुम्हाला इथे न्यायला येणार नाही, आधीच सांगते. मग या स्वतःचा स्वतः धडपडत. मी ते दिसत तर काहीच नाही. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत बाळा. आजी मला तुम्हालाच भेटायचं होतं आणि तुम्ही आलात. तू आणि मीरा मला खूप जवळच्या आहात ग. तुमच्या मनातलं मला कळतं. आजी पण हे दरवेळेस कसं शक्य आहे? माझी जेव्हा शक्ती गमावली होती ना मी, तेव्हा सुद्धा तुम्हीच मला धीर दिला होता. देवी आईचा उदो उदो. तुम्ही मार्ग दाखवला ना, म्हणून मी मीरापर्यंत पोहोचू शकले. आम्हा दोघी बहिणींना जोडणारा धागा तुम्ही. ही थेरडी अंबिकाला आधीपासून मदत करत आली आहे. आजी आणि एवढंच नाही, जेव्हा एका मांत्रिकाने मला कैद केलं होतं तेव्हा माझ्या बाबांना तुम्हीच माझ्यापर्यंत आणलं होतं ना. आणि माझंच नाही, जेव्हा मीरा पण संकटात असते तेव्हा सुद्धा तुम्हीच तिला बाहेर काढता. तुम्ही येता कसं मला नाही माहिती, पण तुम्ही येता आणि सगळं नीट होतं. आणि काल माझी वेदा संकटात असताना जर तुम्ही मला त्या जागेपर्यंत नेलं नसतं ना तर खूप मोठा अनर्थ झाला असता. आजी म्हणजे ह्या म्हातारीने अंबिकाला तिथे आणलं होतं. आजी हे दरवेळेस कसं घडतं? मीरा नंतर फक्त तुम्ही आज्या मला बघू शकता. तुम्हाला दुसरं काही दिसत नाही, पण मी दिसते. आजी हे काहीतरी दैवी आहे. कोण आहात तुम्ही? मी कोण आहे? अगं, आपल्या लेकींचा लळा असलेली मी एक म्हातारी आहे आणि मातृत्वाची शक्ती काय करू शकते हे तुला वेगळं सांगायची गरज नाहीये बाळा.